करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पुनश्च या दोन्ही मान्यवरांचं एकदा स्वागत करूया। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजपूजन संपन्न होत आहे। एक साथ सावधान। जय श्रीमान, शिवराम विद्यालय के तरफ से राष्ट्रीय ध्वजारोहण करने की विनती करती हूँ श्रीमान। जय श्रीमान। एक साथ राष्ट्रीय ध्वज को मान वंदना करते हुए सामने सैल्यूट करना, सामने सैल्यूट। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला। वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का
करी कोरली अभिमानाची लेणी पोराची मनगटे खेळती वगेनी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीतेही दप्तरात तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा एक साथ 3 नारे लगाएंगे। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान, जय जवान, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हात नीचे। चौकीदार अपने ड्यूटी पे।
संगीत कवायत शुरू कर। हिमाय भूमि जन्मभूमि कर्मभूमि आमची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची हिमाय भूमि जन्मभूमि कर्मभूमि आमची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची काम काय बाळांची आमची आहे बोली अस्मानी सगळे भव्य पताका भगव्या चरपटल्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय हिमाय मराठी आमची आओ बच्चों तुम्हें सिखाएगा कि हिंदुस्तान की मिलमिट्टी से जगत करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें सिखाएगा कि हिंदुस्तान की मिलमिट्टी से जगत करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। राष्ट्र देवता राष्ट्र
करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले कुछ करिए मरिए उनके कभी गया मरिए हाय कोई से मरिए उनके कभी गया मरिए यानंतर सर्व सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व मान्यवरांना आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी नमश्री गोरडे आपल्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. चलो आज फिर वो नजारा याद कर ले, शहीदों के दिल में भिजवाना वो याद कर ले, जिसमें बहकर आजादी को खूबसूरती किनारे पे उनकी वो धारा याद कर ले. गुड मॉर्निंग एवरीवन, रिस्पेक्टेड चीफ गेस्ट, प्रिंसिपल, टीचर्स and all my dear friends. My name is Navasri Dusha Borde. I am studying in class 7, Division B. First of all, I wish you a very happy Independence Day. I feel great pride to present this speech. As you know, today is most important day in Indian history. Today we are celebrating 79th National Independence Day of India. India becomes independent on 15 August 1947 from cruel British rule. This independence we got was received a lot of sacrifice and struggles our great freedom fighters like Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Mahatma Gandhi. Today we are fortunate that we are born in independent country and we have our one fundamental rights. Independence Day is stated to celebrate the joy of freedom of nation after a long 200 years colonial rule of British. This special day is not just to celebrate for past, but a first step to liberty and democracy for the years to come and instigate patriotic fervor in every Indian heart and mind. The word independence is very simple to speak, but understanding the independence is complex and hard. Understanding the independence means to feel the atrocious, discriminative, injustifiable, exploitative and behavior of Britishers with Indians. They should remember us, sacrifice, dedication, endurance and devotion our great freedom fighters to persecution and discrimination operations of Britishers and to achieve the goal of freedom and independence. Thank you. Jai Hind, Jai Bharat, Jai Karnataka. धन्यवाद कमलश्री. यानंतर सर्व मान्यवरांचे आभार. पोखरकर सन्मानत आहे. नमस्कार. आपण छोटासा इथे आभार पत्र देऊन एक कार्यक्रम घेणार आहोत. ज्या मान्यवरांनी शाळेसाठी देणगी रूपात यावर्षी काही रक्कम आणि काही भेटवस्तू दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. सर्वप्रथम श्री अनिल शेठ पोखरकर व श्री प्रकाश शेठ पोखरकर, प्रोप्रायटर अंजनी मेडिकल, प्रकाश शेठ बांगर यांच्या वतीने शाळेला संपूर्ण प्रायमर करून देणे, त्याचप्रमाणे अद्ययावत प्रयोग शाळेसाठी ग्रॅनाइट टेबल टॉप व उत्तम दर्जाचे फर्निचर वर्क सुरू आहे. आपल्या विद्यालयाच्या वतीने तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपण केलेल्या बहुमोल कार्याचा आभार देऊन आपले सत्कार करण्यात येत आहे. सन्माननीय सरपंच दीपक शेठ पोखरकर यांच्या हस्ते आपला सत्कार होत आहे. आपण सत्कार स्वीकारावा. सत्काराचे स्वरूप आहे आभारपत्र, शाल व गुलाब पुष्प. त्याचप्रमाणे याच वर्षी सन्माननीय अमित व अमोल सूर्यकांत पोखरकर या बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विद्यालयास 2.5 लाख रुपयांचे 50 बेंचेस भेट देऊ केले. त्याबद्दल विद्यालय आपला सत्कार करत आहेत. माननीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते आपला सत्कार होतोय. आपण तो सत्काराचा स्वीकार करावा. अजित पोखरकर पुढे.
अमोल पोखरकरचा. त्यानंतर माननीय श्री स्वप्नील जयराम पोखरकर यांनी आपल्या वडिलांच्या माननीय कैलासवासी सुभेदार जयराम गणपत पोखरकर यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेकडे 1 लाख रुपये रक्कम ठेव ठेवून त्यातील व्याजाच्या रकमेतून 10वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून देऊ केले आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, स्थानिक स्कूल कमिटी समिती, पश्चिम विभाग व रयत शिक्षण संस्था विद्यालयाच्या वतीने आपला सत्कार होत आहे. आपण सत्काराचा स्वीकार करावा. सन्माननीय स्वप्नील जयराम पोखरकर ते उपस्थित नसतील तर हनुमंत शेठ बांगर यांनी हा सत्कार स्वीकारावा. सन्माननीय माता शेठ पोखरकर यांच्या हस्ते हा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे माननीय दीपक शेठ पोखरकर सरपंच पिंपळगाव खडकी, आम्ही त्यांच्याकडे शब्द टाकला, टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रत्येक सत्काराला टाळ्या वाजल्या पाहिजेत. पावसाळी स्पर्धेसाठी 40 स्पोर्ट्स किट, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती विद्यार्थी धारक विद्यार्थ्यांसाठी सन्मान चिन्ह देऊन सौजन्य दाखवले, त्याबद्दलही त्यांचा सत्कार सन्माननीय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अशोक शेठ बांगर यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी एसएससी बॅच 1995-96 यांनी 2000 लिटरच्या 2 पाण्याच्या टाक्या प्लंबिंगसह व नळकोंडाळे शाळेस देऊ केल्याबद्दल त्याबद्दलही त्यांचे प्रतिनिधी जर असतील तर त्यांचा सत्कार होत आहे. सन्माननीय संदीप शेठ, त्याचप्रमाणे रामनाथ शेठ बांगर यांनी सत्काराचा स्वीकार करावा. या त्या बॅचचे विद्यार्थी दिले आहे. सन्माननीय रमेश शेठ पोखरकर यांच्या हस्ते आपला सत्कार होतोय. आपण त्या सत्काराचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये, शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आरंभ प्रतिष्ठान पिंपळगावच्या वतीने श्रीराम विद्यालयाच्या मैदानाभोवती वृक्ष लागवड व संवर्धन, सुशोभीकरण तसेच नवीन पोषण आहारासाठी 20,000 रुपये रक्कम दिली आहे. त्याबद्दल आरंभ प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांचा सत्कार इथे होत आहे. त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. सन्माननीय विकास शेठ पोखरकर फौजी, त्याचप्रमाणे तिन्ही फौजी अमोल पोखरकर, ठीक आहे, ओके. माजी विद्यार्थी एसएससी बॅच 2001-02 च्या वतीने शाळेसमोरील आवारामध्ये स्टील ग्रिल रेलिंग भेट देऊ केले आहे. त्याबद्दलही या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय. तर सदरचा सत्कार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर बांगर यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. सदर सत्काराचा सुहास पोखरकर 2001-02 चे माजी विद्यार्थी. त्याचप्रमाणे माननीय सौ पूजा गणेश बांगर व माझे मित्र गणेश बांगर, सदस्य ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे मालुंगे यांच्या वतीने पावसाळी क्रीडा स्पर्धेसाठी 15 स्पोर्ट्स किट दिले आहेत. त्याबद्दलही त्यांचा सत्कार घेत आहोत. तर सन्माननीय ज्येष्ठ शिक्षिका आवटे मॅडम यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. माननीय श्री राजेश शेठ कामटे सर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू डॉक्टर कामटे सर यांनी एसएससी परीक्षा मार्च 2025 व मागील 2 वर्षी सुद्धा प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, बक्षीस 10,000 रुपये व सन्मान चिन्ह देऊन गौरव आहेत. त्याबद्दलही त्यांचे आभार मानण्यात येत आहे. त्यासाठी तर सन्माननीय सचिन भाऊ पोखरकर बांगर यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. राजेश कामटे सर, त्यांचे प्रतिनिधी असतील तर या. तसेच विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची फिल्टर देऊन सुविधा
निर्माण केली त्याबद्दलही श्री प्रकाश प्रभाकर बांगर यांचा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांचाही सत्कार होत आहे. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. माता शेठ तुम्ही घ्या. कांते सर सदर पाणी फिल्टरसाठी 60,000 रुपये खर्च आलेला आहे आणि संपूर्ण त्याची दुरुस्ती सुद्धा प्रभाकर बांगर यांच्या हस्ते होत आहे दरवर्षीप्रमाणे. सन्माननीय प्रभाकर शेठ बांगर यांचा सत्कार गणेश बांगर यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो स्वीकारावा. मामा घ्या. गणेश शेवटी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे नजर चुकीने सन्माननीय अतिथी देणगीदार यांचा नामोल्लेख राहिला असल्यास मी संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे तर या शाळेमध्ये CSR फंड साधारणतः 17 लाख रुपयाचं टॉयलेट युनिट, त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग, तसेच वॉशिंग सेंटर आणि हँडवॉश सेंटर आणि ड्रिंकिंग वॉटर स्टेशन या सर्व गोष्टींचं काम अतिशय वेगामध्ये चालू आहे. तर या संपूर्ण कार्याचे श्रेय जात आहे ते सन्माननीय पिंपरी चिंचवड जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम सन्माननीय बांगर सर यांच्या सौभाग्यवती यांच्या माध्यमातून चालू आहे. आज त्या इथे उपस्थित नसल्या कारणाने सन्माननीय श्री बांगर सर यांचा सत्कार सन्माननीय या शाळेचे स्कूल कमिटी सदस्य माता शेठ पोखर करत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. टाळ्या वाजवा. आता शुभेच्छा सर, शुभेच्छा घेऊन द्यायचे कार्यक्रम राहिले. शुभेच्छेचं काय नाही घेतात. यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय दीपक शेठ पोखरकर आपल्याला शुभेच्छा देतील. आज संपूर्ण देशामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण सर्वजण स्वातंत्र्याच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील, महान क्रांतिकारक असतील, यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आपापल्या परीने योगदान देऊन या देशाचं स्वातंत्र्य त्यांनी त्या ठिकाणी राखलेलं आहे. आता आपली एवढीच जबाबदारी आहे की आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार न होता आपण या देशाचं काही देणं लागतो या भावनेतून देशप्रेमाची भावना आपल्या हृदयामध्ये कायम त्या ठिकाणी जागृत असावी आणि त्या माध्यमातून आपण आपल्या देशाप्रती असलेलं ऋण फेडण्याचा आपण निश्चित प्रयत्न करत राहायचं. हीच आपल्या वतीने स्वातंत्र्य सैनिक असतील, ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली असेल, त्यांच्यासाठी त्यांच्या प्रती असलेली भावना असेल, अशा प्रकारची भावना आपण या ठिकाणी मनामध्ये बाळगूया. मी आपल्या सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खूप खूप सदिच्छा देतो आणि या भारत मातेचं स्वातंत्र्य जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अबाधित राहो अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर सर्व ग्रामस्थांनी, सर्व विद्यार्थ्यांनी श्रीराम दूध उत्पादक सहकारी संस्था या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित राहायचे.